आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यामध्ये आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यावेळी उभय देशांमध्ये सुमारे 20 करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. यात संरक्षण क्षेत्रात 2 करार, नागरी आण्विक करार, रेल्वे आणि कोलकाता ढाका शहरांदरम्यान बस सेवा सुरू करण्यासंदर्भातल्या करारांचा समावेश आहे. तत्पूर्वी भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान हसीना यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं. बांगलादेश मुक्तीसंग्राममध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला देखील पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना हे संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथं हिजबुल मुजाहिद्दीनच्या 2 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आली आहे. सोपोरमधल्या अच्छाबल भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलास मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. मालवाहतूकदार संघटनेनं आजपासून चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार, विविध सेवांच्या शुल्कात तसंच विम्याच्या रकमेत केलेली वाढ मागे घ्यावी या आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा अनुशेष भरून काढला असून आता पश्चिम तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यावर भर देणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. गेल्या 2 वर्षात 2,75,000 शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणी इथं खासगी दूरसंचार कंपनीनं केलेल्या अवैध खोदकाम प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक स्थापन करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अजयच्या पराभवाबरोबरच भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. दक्षिण कोरियाच्या सॉ व्हॅन हो यानं अजयला 21-18, 21-14 असं पराभूत केलं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.